एका तरी मुलाचा मला असा फोन येतो की ताई बायको गेलीये, आज 1.5 महिना झाला येत नाहीये, आज 2 वर्ष झाली येत नाहीये, बाळणपणाला गेली हिची आई पाठवत नाहीये. सगळ्या आयांना असं वाटतं की जावयांनी स्वतंत्रच राहावं, एकटंच राहावं. अपेक्षा फार वाढल्या. जावई एकुलता एक पाहिजे आकाशातनं पडलेला, वरचं नको, पुढचं नको, मागचं नको, खालचं नको. सगळ्यांची अपेक्षा तीच. काय करायचं का आमच्यासारख्या एकुलत्या एक मुलांच्या आई वडिलांनी? कुठं जायचं? सगळ्यांना एकुलता एक कसा काय नवरा चालेल का? आम्ही काय करायचं मग? काय करूया? सगळ्या मुलींच्या आयांना विचार करा. परवा मी वधूवर मेळाव्याला गेले नांदेडला. पोरीनी बायोडेटा सांगितला, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला 65,000 पगार आहे. ज्याला 65,000च्या वर पगार आहे त्यांनीच माझ्याशी संपर्क करावा. मुलगा शक्यतो पुण्यातलाच हवा, 2 BHK फ्लॅट असलाच पाहिजे. सासू सासरे फोटो पुरते चालतील. तिच्या आईला म्हटलं पोरगी फार स्पष्ट बोलते. त्यावेळेला तिला लहानपणापासून मी अगदी स्पष्ट बोलायला शिकवलेलं आहे. बोल्ड बनवली आहे, बोल्ड. म्हटलं ही तुमची सून म्हणाली तर करा विचार. मातृत्व झुगारून द्यायला निघाले त्या कारट्या. काय करू मी? अनाथ बाळात सांभाळते मी आत्ता. 22 बाळ आहेत माझ्याजवळ अनाथ. आणि ही बाळ दत्तक मागायला आयटी क्षेत्रातल्या मुली जास्त येतात. आयटी क्षेत्रातल्या मुलींना स्वतःचं बाळ नको आता. आयटी क्षेत्रातल्या जोडप्यांना आता स्वतःचं मूल नको आता. आयटी क्षेत्रातल्या मुलांना आयतं मूल पाहिजे. आयटी क्षेत्रातले नवरा बायको परवा बाळ मागायला आले होते. बसले. म्हटलं बसा, तरुण दिसताय, बाळ का दत्तक हवंय? नाही नाही म्हणे मला 15 लाखाचं पॅकेज आहे, माझ्या नवऱ्याला 20 लाखाचं पॅकेज आहे. आम्ही दोघांनी बाळ जन्माला घालायचं म्हटलं तर 9 महिने गरोदरपणाचे आणि 6 महिने बाळ सेटल करण्याचे. आमचं 15 महिन्याचं नुकसान होतं मॅडम. बॅकलॉग कसा भरून काढायचा? बॅकलॉग कसा भरून काढायचा? म्हटलं अगं काय सुंदर असतं मातृत्व. अगं बाळ नसतं तेव्हा ते कधी येतं याची आतुरता. बाळ आलेलं आहे पोटात हे कळलं तेव्हा ते कधी बाहेर येतं याची उत्सुकता. आणि ज्या वेळेला ते येणार याची तारीख कळली की मरणाला सामोरं जाण्याची तत्परता. हे मातृत्व आहे बाई, हे मातृत्व आहे. पटतच नाही. डोंट बी इमोशनल मॅडम, बी प्रॅक्टिकल. म्हणलं आता प्रॅक्टिकल होऊन सांगते. हे पोर कुपोषित आहे, याला आईने फेकून दिलंय, याला आईने मरण्यासाठी फेकून दिलेलं आहे. ते पोर मरण्यासाठी फेकून दिलेलं दारात असताना त्याला मी पोटाशी घेऊन सांभाळलंय. मला आई होता येत नाही, मला आजी होता येतं. मी अंगावर सोनं घातलं नाही बायकांनो, पण मी बाळाच्या घुटीमध्ये रोज सोनं उगाळून घालते, कारण माझं बाळ कुपोषित आहे आणि ते बाळ मला दत्तक द्यायचंय. मी त्या मुलीला स्पष्ट सांगितलं, हे बाळ मला आईच्या ताब्यात द्यायचंय, यंत्राच्या ताब्यात नाही. देणार नाही म्हटलं बाळ. यांना इतकं सोपं झालंय बाळ जन्माला घालायचं आणि 6 महिन्याचं झालं, 2 महिन्याचं झालं की लगेच पाळणा घरात ठेवायचं. बेबी केअर सेंटर, डोंबल बेबी केअर. आणि 6 वर्षाचं झालं की 5 गणीला ठेवतायत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यांच्या बापाने ठेवली 6 वर्षाच्या बाळाची पर्सनॅलिटी. सीबीसी पॅटर्न, सीबीसी पॅटर्न आम्ही नाही शिकलो. ठेवतात ते पोरं लांबच्या लांब कुठेतरी 5 गणीला. ती मेट्रन आणि तो तिथला रेक्टर इतके ओरडत असतात. ते बाळ धाय मोकलून रडतंय रात्री मामा 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 करून. जवळ गेला कुणी नाहीये. सायकिक झालीत पोरं, माहितीये तुम्हाला. एकीकडे घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय, एकीकडे आई नाही, एकीकडे वडील नाही. सगळ्या आया सांगतात मी शिकलेली आहे, मी आर्थिक क्षमता आहे, मी माझं पोर कसंही सांभाळीन, त्याला देणार नाही. त्याला वडील नको. आणि सगळ्या वडिलांनो, लग्न झालेली पोरगी ठेवून घेताना 4 वेळा विचार करा की त्याला वडील नकोत का त्या बाळाला. बालवाडीवर पाट्या लिहिलेल्या आहेत, वडिलांकडे राहणाऱ्या मुलांना आईने भेटू नये, आईकडे राहणाऱ्या मुलांना वडिलांनी भेटू नये. काय करायचं त्या लेकरांनी? सगळी निरागस बाळं इतकी येत असतात, सगळी निरागस बाळं सायकिक झाली. आता परवा राजेशजी जैन यांची एक छान फिल्म बघितली, पप्पा तुम कहा हो. सगळ्या बायकांना मी बजावून सांगते तुम्हाला, मांडीवर घेऊन थोपटायला आई असावी लागते, पण खांद्यावर घेऊन थोपटायला वडील असा वेच लागतात. हे वडील पाहिजेत. तुम्हाला माहेरी गेल्यानंतर बैठकीच्या खोलीत वडील नकोत. तुम्हाला तुमचे वडील पाहिजे, तर लेकराला नकोत.
काय ते इगो, काय ते डोकं, काय जिथे अन्याय होता तिथे जा ना ग निघून. हल्ली एक नवीनच फॅट निघाले हो. राखी पौर्णिमेला पोरगी आणायची आणि शिमग्याला सोडायची, शिमग्याला आणायची दिवाळीला सोडायची, आणि बाळणपणाला आणायची ती ठेवूनच घ्यायची, एकावर एक फ्री. फार आगाऊ झालंय. एक बँकेतला अधिकारी मुलगा आहे, 90,000 पगार आहे. अगं त्याच्या आईने तो 4 वर्षाचा असताना त्याचे वडील वारले. त्याला इतकं चांगलं सांभाळलं, इतकं चांगलं सांभाळलं, इतकं चांगलं सांभाळलं, आणि त्याचं MSc BEd पोरीशी लग्न केलं. सून घरात आली, पहिल्यांदा लगेच दिवस राहिले, आणि डॉक्टरांनी सांगितलं की बहुतेक जुळं असेल. नंतरच्या सोनोग्राफीत कळलं ते तिळ आहे. पोरीला बेडरेस्ट सुरू झाली, सासूने बेडरेस्ट काढली, प्रवास करायचा नव्हता, आणि हिची आई बाळंतीण ती पोरगी झाली, तिळ झालं, आणि डोकं बडवत आली. माझ्या लहान पोरीला कसं 3 पोरांचं करायचं व्हायचं, मी घेऊनच जाणार आहे, नशीब फुटलं तिचं. आणि गेल्या घेऊन आज 4 वर्ष झाली पाठवत नाही. तो जावई जाऊन पाया पडून येतो, आणि त्याला मारतात धरून सगळे मिळून. इतका मार खातो, इतका मार खातो, इतका मार खातो, काही करत नाही, पण काही बोलूच शकत नाही. कायदा जेवढे वकील इथे बसले त्यांनी खरं मला सांगा, या कायद्याचं मी काय करतोय. खरंच तुम्ही सांगा, इतकं एक कुटुंब व्यवस्थेला इतके धक्केच नसता, पोरं निरागस वेगळी, काय करावं मला काही कळेना बाबा. एकीकडे वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, आणि एकीकडे निरागस पोरं अनाथ आश्रमात. काय करायचं का? मुलींच्या आयांनो जरा विचार करा ग. आता परवा मुलीचे वडील आले, मला म्हणताय विदाऊट किचन घर असेल असाच जावई आम्हाला हवाय. म्हटलं असा जावई विदाऊट किचन घर असेल असा? बर. म्हटलं मग फुटपाथवरचा देऊ का? आमची मुलगी स्वयंपाकघरात जाणार नाही, आमची मुलगी स्वयंपाक करणार नाही, आमची मुलगी धुणं धुणार नाही, आमची मुलगी भांडी घासणार नाही, आमची मुलगी चतुर्थ श्रेणी कामं करणार नाही, संडास बाथरूम बेसिन आमची मुलगी घासणार नाही. म्हटलं तुमची मुलगी काय करणार नाही ते कळलं, काय करणार ते सांगा. शेवटी मी रागारागाने विचारलं त्या वडिलांना, बाळंतीण ती होणार ना हो का, आमच्या जावयाची जबाबदारी आहे. काहीतरी वेड्यासारखं. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो थोडंसं भान ठेवा. याच्यामध्ये यांची चूक नाहीये असं मी म्हणत नाहीये. 100 ठिकाणी हे चुकत असतील, पण 1000 ठिकाणी आपण चुकतोय म्हणून बोलायचं. परवा एक बाई आल्या भांडत, तुम्ही पुरुषांना काहीच सांगत नाही. म्हटलं त्यांना सांगणाऱ्या 100 बायका आहेत, पण बायकांना सांगणारं कोणी नाही ना, म्हणून मला सांगावं लागतंय. काय करणार बायकांना? मी हे पण पुढे जाऊन सांगते. एका मुलीच्या अंगावर कोल्हापूरच्या सासूची तक्रार आहे. सून घरात येऊन 8 महिने झाले, सुनेच्या अंगावर मेहंदी काढलेली आहे. किती मेहंदी आहे? बोटापासून खांद्यापर्यंत, पायापासून इथपर्यंत, आणि पाठीला सगळे टॅटू. सुनेला विचारला हळद काढताना तुला इतकं कुणी रंगवलं? तेव्हा त्या मुलीने उत्तर दिलं, माझ्या मम्मीनी मुंबईहून एक कलाकार बोलवला होता, त्याला 50,000 रुपये देऊन माझ्या आईने माझं अंग रंगवून घेतलेलं आहे. काय करायचं या आईचं? परपुरुषासमोर पोरगी 8 तास मेहंदी काढा.